ऍक्च्युली माझ्या दातांमध्ये मला सेन्सेशन जाणवते, म्हणजे मोस्टली माझे पुढचे दात आणि मागच्या दाढांना थोडा त्रास होतो. किती दिवस झाले? ऍक्च्युली 3-2 महिना झाला मला हा त्रास झाला. तुम्हाला खूप सॉफ्ट ड्रिंक पिण्याची किंवा थंड खाण्याची खूप सवय आहे का? हो, म्हणजे मोस्टली मी जास्त सॉफ्ट ड्रिंक्स पिते. तरी आपलं हफ्त्यातून 2-4 डेली कसं? कधी कधी डेलीही होतं, बाहेर गेल्या की सॉफ्ट ड्रिंक्स. त्याचं रिझन काय आहे? सॉफ्ट ड्रिंकमुळे आपलं कंटेंट जे असतं त्याच्यामध्ये शुगरी कंटेंट आणि ऍसिडिक कंटेंट असतं, त्याच्यामुळे आपले जे दात आहेत ही लेअर आहे ती घासले जातात. जसे तुम्ही इथे बघताय, इथे जर शुगरी कंटेंट आणि ऍसिडिक कंटेंट लागले ते ऑटोमॅटिकली थोडेसे लेयर्स कमी झाले की आपल्याला सेन्सेशन वाटतं आणि प्लस स्टेन्स पण होतात, कारण त्याच्यामध्ये थोडेसे कलरिंग एजंट असतात. आपले दात पण स्टेन्स तुमचे थोडेसे रेडिश किंवा ब्राउनिश झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी आपल्याला सेन्सेशन जे होत आहे त्यासाठी आपण टूथपेस्ट लिहून देऊ शकतो आणि माउथवॉश देणार, त्यांनी थोडं सेन्सेशन कमी होईल. परंतु आता हे अवॉइड करू शकता सॉफ्ट ड्रिंक. आणि एकदा गम्सची पण हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी एकदा स्केलिंग करून घ्या आणि स्टेन्स रिमूव्ह करण्यासाठी स्केलिंग आणि पॉलिशिंग असतं आणि ब्लिचिंग असतं. हे केलं की हे तुमचं ओव्हरऑल हे पूर्ण स्केलिंग होणार, क्लिनिंग होणार आणि तुमचं सेन्सेशन कमी होण्यासाठी तुम्हाला अवॉइड करावं लागणार. जर समजा तुम्हाला खूपच घ्यायची इच्छा असते तुम्ही स्ट्रॉनी घेऊ शकता, ते एखादं बंदच केलेलं चांगलं आहे, पण एखाद्या वेळेस तुम्ही स्ट्रॉनी घेऊ शकता. आता हे सध्या एक टूथपेस्ट देतो, सॉफ्ट ब्रश वापरायचा. त्या सॉफ्ट ब्रशनी असं 45 डिग्री अँग्युलेशननी वापरायचं, म्हणजे असं दोन जणांना न घासता सॉफ्ट ब्रशनी असं 45 डिग्री अँग्युलेशननी पूर्ण ब्रश करायचा आतून आणि बाहेरून. आणि ती पेस्ट देतो तीच वापरा. माउथ वॉश त्यांनी फक्त गार्गल करायचं आणि स्पीट करायचं आणि तुमचं सेन्सेशन थोडंफार कमी होते आणि मग आपण प्रोफेशनल क्लिनिंग केल्यानंतर अजून काय लागलं तर त्यांचं आपण ट्रीटमेंट प्लॅन करू. ठीक आहे. थँक्यू सर.